पाहू शकाल ध्रुव 11 सातपाडी आपला एक एक्स्ट्रा खेळाडू तो पहिला चेंडू पडायच्यात समालोचन कक्षामध्ये आला पाहिजे अथवा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे। बघा तालुक्यातील एक अप्रतिम आणि मानाची सन्मानाची एक यशस्वी स्पर्धा गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिली आणि या तिसऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय। आतापर्यंत 6 दिवस गेली आपण खूप चांगल्या रजनी क्रिकेटचा महोत्सव आपण पाहिला आणि आजचा हा 7वा दिवस आहे म्हणजे 7वी रात्र आहे ज्यामध्ये आपण मैदानामधनं ग्रामीण एक गाव एक फॉर्मॅट मधला संघ खेळताना पाहतोय ज्यामध्ये पहिल्या 2 संघांमध्ये ती लढत बघायला मिळते। एका बाजूने आपण पाहिलं तर ध्रुव 11 सातपाडी आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर सारा 11 गोरसई ब। मैदानामध्ये दाखल आपण पाहतोय सर भावेश पवार। कारण या खेळाडूबद्दल म्हणायचं झालं तर ग्रामीण भागातनं ज्याने सुरुवात केली आणि तदनंतर स्वतःला अशा पद्धतीने सिद्ध केलं की या टेनिस बॉल क्रिकेटमधील टॉपच्या ऑलराऊंडर्समध्ये हे नाव मात्र आत्मीयतेने घेतलं जातं, ते नाव आहे सर भावेश पवार। यावेळी मात्र बॅटिंग करण्याकरिता त्याची साथ देण्यासाठी सूरज केणे तो मात्र स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतो आणि गोलंदाजी ट्रॅकवरनं पाहिलं तर अवधूत कामत त्याला आपण गोलंदाजी करताना पाहतोय। सध्याच्या घडीला या वाडा तालुक्यामध्ये सातपाटी संघाचा तो मात्र प्रभाव या संपूर्ण सीझनमध्ये या संपूर्ण हंगामामध्ये बघायला मिळालाय। युवा प्रतिभा संपन्न गोलंदाज गोलंदाजी करण्याकरिता नाव आहे अवधूत कामत, तो सज्ज झालाय। पहिला बॉल तो या ठिकाणी हाताळला जातोय। अवधूत कामत गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होईल ओव्हर दी विकेटनं। पहिला चेंडू फुलर लेनची डिलिव्हरी ती मैदानामध्ये बघायला मिळाली। एक तेजतर्रार सिंगल घ्यायची होती आणि वेगाने एक सिंगल पहिला पण तर कंप्लीट केली गेली आहे। नेक्स्ट मॅच असेल आंबोडे भिनार आणि त्याच्या विपक्षामध्ये तुते। दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण आपला ड्रेस कोड घेण्याकरिता यायचे आणि इनिंगच्या ब्रेकमध्ये परफेक्ट टॉस त्या ठिकाणी केला जाईल। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल सर भावेश पवार आहेत आणि गोलंदाजी ती अवधूत कामतची ताकद आहे आणि तोच पहिला चेंडू त्याने अप्रतिमरित्या हाताळलाय ज्यामध्ये सूरज केनेला पहिल्या बॉलवर मोठा फटका खेळून दिला नव्हता, परंतु या वेळेला आपण पाहिलं तर फटका अप्रतिम बघायला मिळतोय। भावेश पवार यांच्या बॅटमधनं 30 ला क्लिअर करणारा आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं। 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल निघून गेलाय ओव्हर दी रोप, मिळाला धावा 4 चौका। जसे सर भावेश पवार आपण स्ट्रायकिंग एंडला पाहिले पहिल्या बॉलवर एक अप्रतिम फटका तो त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला। या बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने त्यांनी ढकललं आणि चौकारामध्ये कन्वर्ट केलंय। अवधूत कामत त्याला इथून या भल्या मोठ्या आव्हानाला मात्र समोर रोखायचं आहे। यावेळेला फुलटॉस बॉल तो मात्र आपण पाहिलं तर खेळून काढला जातोय। बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये गेला, एक सिंगल तर या बॉलवर मिळाली आहे आणि सिंगलवर समाधान मानतायत। पहिलं षटक ते प्रगतीपथावर आपण पाहतोय। ओपनिंग बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सूरज केणे आणि भावेश पवार। अवधूत कामत युवा प्रतिभा संपन्न खेळाडू आहे गोलंदाजीमध्ये सातत्याने यावर्षी या हंगामामध्ये वाडा तालुक्यात ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली आहे त्यालाच आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय। पुन्हा एकदा सज्ज होईल राईट मोर दी विकेटनं पुढचा बॉल घेऊन यावेळेला फिंगर रोल केल्या बॉलवर आपण पाहिलं तर बॉलला खेळून काढण्याचा प्रयत्न मिडॉनचे खेळाडू ते बॉलवर पोहोचले आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनंही बघायला मिळालंय। एकच सिंगल ती या बॉलवर मिळते। धावसंख्या पाहिली तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचेल 7 या अंकावर। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ते प्रगतीपथावर आहे आणि एक अप्रतिम वाडा तालुक्यातील स्पर्धा ती आपण पाहतोय जिचं नाव आहे उपसरपंच चषक 2026। SP ग्रुप संदीपजी पाटील आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीम यांच्या अथक परिश्रमातून ही संपूर्ण स्पर्धा आज आपण या बिलोशीच्या मैदानावर सस्ताना पाहतोय। पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये बॉलला टोलवलं जणू काही तिसऱ्या बॉलचा रिपिटेशन ते मैदानात बघायला मिळतंय। एकच सिंगल मिळाली आणि सिंगलला पाहिलं तर धावफलक हलक्या पद्धतीने वाढते 8 या अंकावर जाऊन पोहोचताना बघायला मिळते। पहिल्या बॉलवर भावेश पवार यांचा चौकार आलेला, परंतु त्यानंतर अवधूत कामतकडनं कमबॅक तो मात्र मैदानामध्ये बघायला मिळालाय। पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र पॉवरफुल बॉलिंग ती अवधूतकडनं आतापर्यंत बघायला मिळाली आहे। यावेळेला आपटून टाकलेला बॉल फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात ते कंप्लीट करतील कॅच। मिळाली आहे विकेट, परतावं लागेल माघारी। सूरज केणे तो परतीच्या प्रवासाला जातोय ज्याने केल्यात मात्र आपण पाहिलं तर चेंडू खेळला 3 आणि 3 चेंडूमध्ये केल्या 2 धावा। सूरज केणे
करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय नाव आहे A1 पवन. पवन केणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय फलंदाजी करण्याकरिता. या वाडा तालुक्यामध्ये जेव्हाही पवन केणे मैदानामध्ये आले तेव्हा मात्र त्यांच्या बॅटमधनं सातत्याने धावांची आतिषबाजी ती बघायला मिळाली आहे. आणि आज पुन्हा एकदा रजनी क्रिकेटमध्ये तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बघायला मिळतोय. नाव आहे पवन केणे, बॅटिंगसाठी दाखल. भवेश पवार यांच्या सलगच्या 3 षटकारांना विलासजी बागुल यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार ते बघायला मिळत आहेत. नाही, अध्वरजी फार मोठा मुकाबला आहे. म्हणजे पालघरचं क्रिकेट देखील ताकदवर आहे. अवधूत कामतला तुम्ही पाहताय. आणि सिद्दीक सर, मगाशीच आम्ही चर्चा करत होतो की सफाळाची जी ओमटेक्स अकॅडमी आहे ती खरं तर बेनिफिशियरी आहे पालघरच्या खेळाडूंकरता. अनेक नामवंत खेळाडू, म्हणजे यावेळेस युगांडाचा संघ आपण पाहिला, 6 महिने तिथे ते खेळाडू तग धरून बसले होते. अमेरिकन खेळाडू तिथे येऊन बसले होते आणि त्या अकॅडमीमध्ये सराव करणारे हे सगळे पोरं आहेत. आज भूमित नावाचा घिवलीचा गोलंदाज राकेश प्रभूच्या विपक्षात गोलंदाजी करताना मी पाहिला. म्हणजे हे सगळं काही आहे पोटेन्शियली. मी बऱ्याचदा म्हणतो की काट्यानंच काटा काढता येतो आणि हिऱ्यानंच हिऱ्याला कापलं जातं. कदाचित त्या क्वालिटीचं क्रिकेट जंगलात जेव्हा वाघ आणि सिंह एकमेकांच्या समोर येतील त्यावेळी कसं क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल, तर असं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पैसा वसूल मॅच. अगदी सर, ज्यामध्ये पहिलं षटक आपण पाहिलं तर अवधूत कामत आणि भावेश पवार यांच्यामधलं बॅटल आपल्याला मैदानात बघायला मिळालं. अवधूत कामत पहिलं षटक अप्रतिमरित्या त्यांनीही हाताळलंय. फक्त धावा खर्ची केल्यात 8 आणि एक मात्र महत्त्वपूर्ण विकेट ती मिळवून दिली आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरिता अमृत. यावेळेला पहिला आपण बॉल शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. पंच वळलेत, दिशा भरकटली आहे. अतिरिक्त धाव ती स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 1 न वाढून स्कोर कार्ड पुढे जात आहे. 9 या अंकावर जाऊन पोहोचताना बघायला मिळते. 4 षटकांची मॅच असेल. 4 षटकांची मॅच. यानंतरची मॅच आहे गावदेवी आंबोडे भिनार आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल तुते. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करायची आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर दी विकेटनं. यावेळेला बॅटची एज घेतली आहे भावेश पवार यांची. विकेट ती मैदानात कंप्लीट केली जाईल. परतावं लागेल माघारी. बिग ब्लो, बडी मछली जाल में फसती हुई. परतावं लागेल सर भावेश पवार, तो परतीच्या प्रवासाला जातोय. आतापर्यंत पाहिलं आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता जिसमें है दम उसका नाम है किशोर मुकादम. तो फलंदाजी करण्याकरिता दाखल झाला बॅटिंगसाठी. किशोर मुकादम फलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. सातत्याने जेव्हाही मात्र प्रमुख फलंदाज ओपनिंगचे बॅटर ते मात्र स्वस्तात बाद होतात तेव्हा डावाला सांभाळण्याची अनेकदा जबाबदारी ज्याने आपल्या खांद्यावर घेतलेली आहे तो किशोर मुकादम. सनी चौधरी या ठिकाणी उपस्थित झाले. सनी दादा, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सातपाटी गावचं व्यक्तिमत्व आपण सन्मानानं आदराने या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुढचा बॉल किशोर मुकादमच्या विपक्षामध्ये, तो फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे. दोघं तिघ जण येत आहेत आणि त्या ठिकाणी मात्र कॅच ड्रॉप होताना बघायला मिळाली आहे. मिड विकेटचे खेळाडू ते बॉलवर येण्याचा प्रयत्न करत होते. दोघं तिघ आणि दोघांमध्ये कॉलिंग नव्हती. अखेरच्या क्षणाला तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला परंतु हातामध्ये ती कॅच कंप्लीट झाली नाहीये आणि जीवनदान पहिल्या बॉलवर किशोर मुकादमला दिलं जात आहे. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळायला गेलेले. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूयात कशा पद्धतीने हा फटका तो सजवायचा होता. शफल झालेले वर पिच बॉल मिळालेला आणि त्याला मात्र बॉलनं पाहिलं तर उंची बरीच गाठलेली आणि लांबी अजिबात मिळालेली नव्हती आणि खेळाडू आलेले परंतु दोघं तिघं आणि त्याच्या मधोमध मात्र ही कॅच ड्रॉप झाली आहे. किशोर मुकादमला मिळतंय जीवनदान. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो प्रतिम कॅच मैदानात कंप्लीट केला जाईल. किशोर मुकादम गेल्या बॉलवर वाचलेत परंतु या वेळेला त्याला थांबवणं कठीण आहे आणि गोलंदाजानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक अप्रतिम कॅच कंप्लीट केली आहे. अगदी टोला बॉल लागला असं म्हणावं लागेल. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला परंतु बॉल मात्र बॅटच्या टोला लागला आणि तदनंतर फॉलो थ्रू मध्ये कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता स्वतः कॅप्टन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे लेफ्ट हँडेड फलंदाज संदेश केणे, मैदानाच्या आत फलंदाजी करण्याकरिता दाखल. आपण या ठिकाणी मुख्य मंचावर मान्यवर उपस्थित होताना पाहतोय. सनी चौधरी साहेब उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सातपाटी गावचं हे व्यक्तिमत्व आपलं या उपसरपंच चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैदानामध्ये मात्र गोरसैप संघ थोडासा अडचणीमध्ये बघायला मिळतोय. धावसंख्या पाहिली तर 30 स्कोर कार्डवर 11 आणि विकेट्स आतापर्यंत गमावल्यात त्या महत्वपूर्ण 3. अरविंदजी पाटील सातपाटी गावचं व्यक्तिमत्व अरविंदजी पाटील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण सुद्धा सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. वेलकम टू दी VIP डायस. मात्र मॅचकडे परतूयात. पहिल्या षटकात अवधूत कामतनं जी गोलंदाजी केली त्याच्या पावलावर पाऊल टाकत असताना अमृतसर का गोलंदाज तो आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरनं बघायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. प्रचंड वेगाने फुलटॉस आला आणि कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्यांनी या बॉलला सर फेकून दिले. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेश केणे फुलटॉस बॉल मैदानामध्ये मिळाला आणि फुलटॉस बॉलचा पुरेपूर समाचार घेत असताना सर बॉलला पाठवून देतोय. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या पाहिली तर या 6 वाढली आहे. 17 या अंकावर जाऊन पोहोचेल. 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा त्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. आज एक गाव एक ग्रामीण फॉर्मॅट मधले संघ ते मैदानामधून आपण खेळताना पाहतोय, ज्यामध्ये या टेनिस क्रिकेट विश्वातील ग्रामीण भागातील एक गाव एक फॉर्मॅट मधला दादा संघ म्हणून सातत्याने ज्या संघाकडे पाहिलं जातं ती टीम आहे जय बजरंग गोरसई ब. आज सारा 11 जय बजरंग गोरसई बी या नावानं मात्र खेळताना बघायला मिळते मैदानामध्ये. आणि दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर या हंगामामध्ये गेल्या हंगामामध्ये ज्या संघांनी या मैदानावर अप्रतिम परफॉर्मन्स केलेला आहे ती ध्रुव 11 सातपाटी गतवर्षीचे उपविजेते ते मैदानात बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर दी विकेटनं. यावेळेला फिंगर रोल करण्याचा प्रयत्न होता मात्र शरीरापासून बराच चेंडू लांब हाताळला जातोय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा मानस तो मात्र संदेश केणेनं बाळगला नाहीये. बॉलला सोडून देणं पसंत केलं आणि पुढील काम मात्र पंच पार पाडत असताना वाईट चेंडू तो पंचांनी दर्शवलाय. धावसंख्या 1 न वाढली आहे. अभिनय पाटील यांचा जर्सी क्रमांक 18 तो स्कोर कार्डवर जोडला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. याही वेळेला आपटून टाकलेला बॉल शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. त्याला फेकून देण्याचा प्रयत्न केलेला त्या ठिकाणी बॅटरनं, परंतु आपण पाहिलं तर बॉल मिस झालाय आणि बॅटच्या रेंजमध्ये आला नाहीये आणि गती परिवर्तन ते बघायला मिळालं. व्हेरिएशन्स ते गोलंदाजीमध्ये बघायला मिळतात गोलंदाजाकडनं. फिंगर रोल केलेले या बॉलवर गती परिवर्तन ओळखायला संदेश मात्र कुठेतरी चुकले आणि बॉल डॉट स्वरूपामध्ये विकेटच्या मागे. या वेळेला मैदानामध्ये काय घडलंय, पंचांचा एक हात बाहेर निघत असताना अर्थातच इट्स नो बॉल. येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे. गेलाही बॉल आपण जो षटकार मैदानामधून येताना पाहिला होता त्याही बॉलवर फुलटॉस बॉल मात्र संदेशला मिळालेला आणि सेट होण्याची संधी दिली आणि त्या बॉलवर संदेशनं मात्र एक घणाघाती स्ट्रोक बघायला मिळालेला. आता येणारा बॉल फ्री हिट आहे. धावसंख्या 1 अतिरिक्तनं वाढली. 19 अंकावर जाऊन पोहोचेल. 1.5 चेंडूंचा खेळ तो या ठिकाणी संपलाय. यावेळेला फ्री हिटचा बॉल होता तो फटका तर चांगला सजवलाय. अवधूत मागे कॅच कंप्लीट करतायत परंतु फ्री हिटचा बॉल आहे ज्या कारणाने ही कॅच विकेट मात्र मिळू शकत नाहीये. एक सिंगल आली आणि म्हणावं लागेल षटक क्रमांक संपलंय दुसरं आणि 2 षटकांचा विचार केला तर धावा स्कोर कार्डवर त्या जोडल्या गेल्यात 20. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर अवधूत कामतच्या ज्यामध्ये 8 धावा आलेल्या आणि हे षटक पाहिलं तर अमृतचं थोडंसं लांबताना आपल्याला बघायला मिळालं. आतापर्यंत या षटकामध्ये त्याने 3 एक्स्ट्रा चेंडू हाताळले आणि एकंदरीत विचार केला तर धावा मात्र त्याने खर्ची केल्या त्या म्हणजेच 12. 2 विकेट्स त्या सुद्धा मिळाल्यात. टीम मीटिंग घेऊ नका. चला नवीन बॉलर आपला तो लगेच बॉलिंग ट्रॅकवरनं आणायचा आहे. नवीन गोलंदाज जो आहे आपला तो आपण त्वरित बॉलिंग ट्रॅकवरनं आणायचा आहे कुठल्याही प्रकारचा विलंब न करता. चला आपण गेम स्पीडअप करायची आहे. मॅचकडे जाऊयात. 2 षटकं संपली आहेत. 20 धावा त्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर नाही येताना विपुल येईल बॉलिंग करण्याकरिता. आतापर्यंत 2 षटकं ती मात्र अप्रतिम बघायला मिळालेत. पहिलं षटक अवधूतचं ज्यामध्ये 8 धावा आलेल्या
आणि महत्त्वपूर्ण विकेट ती मिळाली होती. आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 2 विकेट्स त्या मिळवल्या, ज्यामध्ये एक सर भावेश पवार यांची विकेट होती आणि तदनंतर किशोर मुकादम ज्यांनाही स्वस्तामध्ये माघारी परतावं लागलं होतं. गोलंदाज नवीन बॉलिंग ट्रॅकवरनं येताना बघायला मिळतो विपुल. पहिला बॉल प्रचंड वेगाने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल त्या ठिकाणी फेक केली आहे, यष्ट्यांवर आदळण्याचा प्रयत्न, विकेट किपरकडनं चांगलं कलेक्शन ते बघायला मिळते आणि तदनंतर बॉल मात्र सरळ यष्ट्यांवर आदळला जातो. विकेट किपरकडनं अप्रतिम कामगिरी, विकेटचं बदन, परतावं लागेल माघारी. सिली मिस्टेक ती मैदानात घडताना बघायला मिळते संदेश केणेकडनं आणि तदनंतर त्याला जावं लागेल परतीच्या प्रवासाला. कॅप्टन इज अ बॅक टू द डग आउट. विकेटचं बदन, खेळाडू बाद. ध्रुव 11 सातपाडी या संघाकडनं आपण या नावानं आज संघ बिलॉंग करताना पाहतो. ध्रुव 11 या संपूर्ण हंगामामध्ये या नावानं हा संघ सर या तालुक्यामध्ये आपण खेळताना पाहिलाय. संदेश दादा यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. या स्पर्धेचे आयोजक आहेत नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आत राहुल केणे, तो फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. विकेट्स आतापर्यंत खूप जास्त बघायला मिळाल्यात. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. 4 गडी ते बाद झालेत. 2.1 चेंडूंचा खेळ संपलाय. 20 धावा स्कोर कार्डवर. महत्वाच्या 4 विकेट्स. पवन केणे आतापर्यंत मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडलाच बघायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला येण्याची संधी ती मात्र त्या खेळाडूला मिळाली नाहीये. सर्व काही गोष्टी नॉन स्ट्रायकिंग एंडला राहून त्याला पाहाव्या लागतायत. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता राहुल केणे, तो मैदानाच्या आतमध्ये दाखल बॅटिंगसाठी. गोलंदाज विपुल. या वेळेला राहुल केणे आल्या बॉलला सरळ उडवलंय आणि फेकून दिलंय. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल केणे पहिल्या बॉलवर आल्या मैदानामध्ये त्याच्या बॅटमधनं एक तडाखा बघायला मिळालाय. बॉल सरळ सीमारेषा पार. मिळाल्या धावा 6. षटकार. धावसंख्या 6 ने वाढती आणि विचार केला तर ती वाढून जाऊन पोहोचेल 26 या अंकावर. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट म्हणून ज्यांना संबोधलं जातं, अर्थातच सिद्दीक भाबे सर, एक लेजंड कॉमेंटेटर म्हणून सातत्याने ज्यांच्याकडे पाहिलं जातं, गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा ज्यांनी आपल्या मुखातनं केली आहे, त्यांना आपण ऐकतोय. त्यानंतर विचार केला तर यावेळी मैदानामध्ये पंचांचा इशारा येत असताना इट्स नो बॉल आणि त्यावर मिळाल्या धावा, त्या म्हणजे 6. एकंदरीत मिळतील 7 आणि 7 न वाढून स्कोर कार्ड तो मात्र पुढे जाऊन पोहोचेल 33. लाईव्ह स्क्रीनवरनं आपण पाहिलं कशा पद्धतीने हा फुलटॉस बॉल शरीराच्या बर्राच वर बघायला मिळाला आणि त्या बॉलला सरळ फेकून दिलाय. विचार केला तर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर राहुल केणेनं षटकारामध्ये कन्वर्ट केलं. मैदानामध्ये आला आणि संघ अडचणीमध्ये होता, त्या संघाला मात्र बाहेर काढण्याचं तारण्याचं काम सध्या राहुल करत असताना तो बघायला मिळतोय. तदनंतर आजच्या दिवसातनं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून निखिल वाकळे सर यांनाही आपण ऐकतोय. सूरज पाटील सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अँकरच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांचाही आवाज आपण लवकरच ऐकणार आहोत. मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात. मैदानाच्या आतमध्ये आपण विचार केला तर 2.2 चेंडूंचा खेळ तो संपलाय आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या 33. सारा 11 गोरसई बी हा संघ आज मात्र इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळतोय. सारा 11 या नावानं खेळताना. दुसऱ्या बाजूने विचार केला तर ध्रुव 11 सातपाटी, फ्री हिटचा बॉल तो घेऊन मात्र विपुल सज्ज होईल. यावेळेला आडव्या बॅटनं सलगचा 3 तो चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, निघून जाईल. राहुल केणे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि षटकारांची आतिषबाजी ती त्याच्याकडनं सुरू आहे. सलगचा 3 बॉल सीमारेषा पार. षटकार 6. जिल्ह्यातील महाराष्ट्रातील टॉप टीम म्हणजेच गोरसे बी, तर दुसऱ्या बदला पालघर जिल्ह्यातील टॉप टीम सातपाटी. पालघर ठाणे आमने सामने टक्कर. गोरसई सातपाटी ठोसा सामना. लाखाची फायनल. सातपाटीकर ध्रुव 11 जिंकून आलेत
आणि महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील टॉप टीम गोरसे BC थोडीच तो ठोसा सामना खेळत आहे. काय म्हणशील अद्वर? नक्कीच सर, अप्रतिम मॅच ती मैदानामधनं चालू आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये राहुल केने दाखल झालाय. राहुल केने तो मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. त्याने पुनश्च एकदा सलगचा चौथा तो मैदानाच्या आतमध्ये षटकार त्याच्या बॅटमधनं बघायला मिळालाय. बॉल पाहिला आपण तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून गेलाय. षटकार अजून एक मैदानाच्या आतमध्ये आलाय. राहुल केने जबरदस्त फलंदाजी ती त्याच्याकडनं बघायला मिळतीये. राहुल केने त्याला थांबवणं कठीण झालंय. नक्कीच या ठिकाणी ध्रुव 11 सातपाटी विरुद्ध SP ग्रुप प्रस्तुत सारा 11 गोरसे B हा सामना आपण पाहत आहेत. प्रेक्षकांनी तयार राहायचंय. संदीप पाटील SP ग्रुपचे अध्यक्ष, स्पर्धेचे आयोजक यांच्याकडनं तुमच्यासाठी पण बक्षीस आहे. षटकार येत आहेत, कॅश घ्या, 1000 रुपये मिळवा. पहिला घ्या, दुसरा घ्या, तिसरा घ्या, 5-5 हजार कमवून जा. 5-5 कॅश घ्या, प्रति कॅशला 1000 कबड्डीचे. संधी आहे प्रेक्षकांकरिता सुद्धा. गोलंदाज तो पुन्हा एकदा सज्ज. राहुलच्या विपक्ष यावेळेला आपण पाहिलं तर राहुलपासून लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा भरकटती आहे. वाईट बॉल तो मैदानामधनं बघायला मिळतोय. यावेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे, मात्र खेळाडू नाहीये तिकडे. नोमॅन लँड मध्ये बॉल पडेल. एक सिंगल या बॉलवर मिळेल आणि सिंगलला वाढून स्कोर कार्ड ते मात्र पुढे जाऊन पोहोचलंय. 47 कुठे वाटत होतं 2 षटकांमध्ये 20 धावा जेव्हा गोरसे संघ अडचणीमध्ये बघायला मिळत होता, परंतु त्यानंतर राहुल केने नावाचं वादळ ते मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि त्याने तब्बल 4 चेंडू जे सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवले. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळत आहेत. A1 पवन गेले कित्येक बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला राहून जे काही घडलं ते मात्र त्यांना बघावं लागलंय. तब्बल 12 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला होते. आत्ता मात्र स्ट्राईक त्यांच्या बाजूने आली आहे. गोलंदाज विपुल तो पुनः एकदा सज्ज होईल पवन केनेच्या विपक्षात. इस बीच हमारे बीच वारा की सबसे सुरीली आवाज सूरज पाटिल जी का आगमन हुआ है. आपका हार्दिक स्वागत. याही वेळेला पहिला बॉल तो आलाय स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय सरळ मैदानाच्या समोर जो पार्किंग प्लॉट आहे त्या पार्किंग प्लॉट मध्ये पवन केने नावाचं वादळ तेही मैदानात आता घोंगावायला सुरुवात झालंय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सरळ बेधडक बॅटिंग करिता ज्या खेळाडूला ओळखलं जातं त्याची ओळख आहे षटकार चौकार ठोकणे आणि या वेळेला षटकार मैदानात आलाय. शेलार इसीलिए इस टीम को 24 घंटे की शिकारी कहा जाता है. कभी भी पलटवार कर सकती है. भावेश पवार आउट हुए, फर्क नहीं पड़ा. आउट हुए सूरज केने, फर्क नहीं पड़ा. आउट हो गए बाबू, फर्क नहीं पड़ा. और अब चल रहे आने वाले बल्लेबाजों में ऋषभ पवार का आना बाकी है, जिन्होंने टेम्बोली के टूर्नामेंट में गोल्डन 6 उत्तन के सामने लगाया था. अगदी सर असंच म्हणावं लागेल. 2 षटकांमध्ये फक्त 20 धावा होत्या जेव्हा वाटत होतं गोरसई संघ थोडासा अडचणीमध्ये बघायला मिळतोय आणि या षटकाला मात्र कम्प्लिटली टार्गेट केलंय, ज्यामध्ये राहुल केनेनं आतापर्यंत 4 षटकार ठोकले आणि पवन केनेचा 1 षटकार. 5 षटकार या षटकामधनं बघायला मिळालेत. धावसंख्या ती मात्र पुढे जाऊन पोहोचली आहे 53-53 या अंकावर. चला आपण नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमला आमंत्रित करूयात. शेलार क्रिकेट में चीज़ें बदलने में ज़्यादा समय नहीं लगता. आपने देखा कि पहले 2 ओवर में जो सातपाटी का बॉलिंग अटैक था वो ज़बरदस्त था, लेकिन तीसरा ओवर कहते हैं ना कि अपने पैर पे कुल्हाड़ी मार दी बीमर से. अगदी सर असं म्हणावं लागेल. तिकडनं जी मॅच सुरू झाली त्यानंतर मात्र गोरसईकरांनी मागे वळून बघितलं नाहीये. सातत्याने धावा त्यांनी ठोकल्यात आणि धावसंख्या पाहिली तर तिने मात्र उच्चांक गाठलाय. 53 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. 53 रन्स ऑन अ बोर्ड. तब्बल 53 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत आणि येणारे अजून सुद्धा 6 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज तो डावकऱ्या हाताने सज्ज होतोय. यावेळी फिंगर रोल केले, गतीमध्ये हलकसं परिवर्तन. बॉल कट होताना बघायला मिळाला, परंतु त्याला चांगल्या पद्धतीने खेळून काढलंय. आणि या ठिकाणी जामगरवरनं आमचे मित्र आलेले आहेत. SP ग्रुपचे मित्र आलेले आहेत, मनोजदादा चौधरी साहेब आणि त्याचबरोबर भाई चौधरी यांचं आगमन झालंय. क्रीडाप्रेमी अगदी कबड्डी कुस्ती असेल वा क्रिकेट असेल हे दोन्ही व्यक्तिमत्व पोचत असतात. कबड्डी असोसिएशनचे खजिनदार सुद्धा आहेत माननीय मनोजदादा चौधरी साहेब, आपलं हार्दिक स्वागत. मॅचची एज घेतली त्यानंतर विकेट किपर पासून तो थोडासा बॉल लांब बघायला मिळाला. नक्कीच या स्पर्धेला ज्यांनी बाईक दिलेली आहे समीरजी फस्टे, मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज बाईक, त्यांचे मामाश्री आहेत मनोजदादा चौधरी साहेब, भाई दादा चौधरी साहेब यांचं आगमन झालंय. आपलं SP संदीप पाटील आणि SP ग्रुप कडनं हार्दिक स्वागत.
बघा आपण गेल्या 5 दिवस ज्या रजनी क्रिकेटची स्पर्धा पाहिली ज्यामध्ये याही वेळेला पवन केने तो मैदानामध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. गेल्या बॉलवर पाहिलं तर बॉलला वाईडिश लॉंगांवरनं फेकून दिलं होतं. हा चेंडू पाहिला तर सरळ ओव्हर दी बॉलर आहे डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधनं सरळ साइड स्क्रीन वरून पुनश्च एकदा सलगचा त्याच्या बॅटमधनं तो दुसरा षटकार मैदानामध्ये बघायला मिळालाय. काउंटर अटैक शुरू किया है सारा 11 गोरसई भी ने. अंकल फोइड भिनार से जुड़ चुके, उन्होंने सारा 11 गोरसई भी को ऑल द बेस्ट कहा है. नक्कीच प्रेक्षकाने त्या ठिकाणी कॅच घेतली आहे. या तुमच्याकरिता कॅच प्राइज आहे रोख रक्कम 1000 रुपयाचं. ज्या प्रेक्षकांनी कॅच घेतलेली त्यांनी यायचंय. बघा ही बिलोशी आहे, हे SP ग्रुप आहे आणि संदीप पाटीलचं आयोजन आहे. आणि खेळाडू असेल तर नाही, फक्त तो प्रेक्षक पाहिजे. खेळाडू असेल त्याचा सत्कार होईल, प्रेक्षक असेल त्याला 1000 रुपये बक्षीस मिळतील. चला या. प्रचंड वेग या गोलंदाजीमध्ये या चेंडूमध्ये बघायला मिळाला. फलंदाजाला बीट केलं, पंच वळलेत. 22ची धाव, ती विकेटच्या मागे चूक झाल्या कारणानं सूरज यांनी वाटते कॅच कंप्लीट केली आहे ती. नैनेश्वर मुकादम जो कि स्कोरिंग दुनिया के बेताज बादशाह है, उन्होंने सारा 11 गोरसई भी को और विनोद अरट ने ऑल द बेस्ट कहा है. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पुनश्च एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये गेला. एक सिंगल तर बॉलवर मिळाली. हलकीशी फंबल ती बघायला मिळते आहे आणि विकेटच्या मधोमध मात्र अप्रतिम तेज दौड ती बघायला मिळाली आहे. आणि आपण पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट सुरेख, ज्या कारणानं या ठिकाणी धावा कंप्लीट झाल्या 2. विचार केला तर इनिंग संपली आहे पहिली, षटक संपले 4, ज्यामध्ये धावा मात्र ठोकल्या गेल्या 66. येणारे बॉल बाकी आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूमध्ये तुम्हाला गरज आहे 67ची. सर प्रेक्षकांनी त्या ठिकाणी कॅच घेतली आहे आणि या ठिकाणी सूरज जाधव ठरतोय 1000 रुपये पारितोषिक मानकरी संदीप पाटील SP ग्रुप कडनं षटकाराचा कॅच घेतलेला आहे. माननीय विद्यमान नगरसेवक विराजजी पाटील बक्षीस देताना आपण लाईव्हला पाहतायत. वेल डन, बेस्ट ऑफ लक. मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण जातोय. तत्पूर्वी आपण ओल्ड कॉम बॉक्स या ठिकाणी आपण जशी नवीन इनिंग स्टार्ट होईल, दुसरी इनिंग स्टार्ट होईल, मायक्रोफोनवर बदल करूयात. मायक्रोफोनवरनं आज या स्पर्धेच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अर्थातच गेली कित्येक वर्ष ज्यांनी या टेनिस क्रिकेटची सेवा आपल्या मुखातनं केली आहे, सिद्दीक भाबे सर, ते मात्र या ठिकाणी मायक्रोफोनवरनं तुमच्या समवेत जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद शेलार जी. क्या ग्लैमर अब आ चुका है इस सरपंच चषक में. आप सभी का हार्दिक स्वागत है इस स्पर्धा के फोकस मैन बिहाइंड शो संदीप दादा पाटिल सर और साथ ही साथ ऑर्गेनाइजिंग सूरज पाटिल जुड़ चुके हैं. वो आवाज़ जो आपके कानों में रस घोलती है. आज निखिल के बारे में तो मुझे ज़्यादा बताने की ज़रूरत नहीं, लेकिन मैं शुभकामनाएं देता हूं शेलार जी को भी. उभरती हुई आवाज़ है इस इलाके की. लक्ष्य रखा है सारा 11 गोरसई बी ने कुल मिलाकर 67. कहाँ पे पहले 2 ओवर में कितने बने थे? केवल 20 रन. ये आप देख सकते हैं स्कोर कार्ड. सारा 11 गोरसई भी सूरज के ने 2 रन बना के आउट हुए. भावेश पवार 4 में 6, पवन केने ने फिनिशिंग टच दिया 4 में 15, किशोर मुकादम 2 में 2, संदेश केने एक सिक्सर से 5 में 7 और राहुल केने 8 में 28. स्फोटक इनिंग. दोनों कैप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए. तूते स्पोर्ट और बिनार दोनों के कैप्टन को लास्ट ऑफिशियल कॉल. दर्शक भर चुके. रेलिंग के पीछे कैच लो और कैश लो. 1000 का इनाम इस स्पर्धा के वन मैन शो ने आपके लिए रखा है. अब दर्शकों की तादाद बढ़ चुकी है, ग्लैमर बढ़ चुका है, चाम बढ़ चुका है.
संघ क्वालिफाय झालेत त्यांचे कॅप्टन्स या ठिकाणी आपण लॉट्स पाडणार आहोत. चला लगेच यायचंय, ज्यामध्ये काशवी 11 खरिवली, सोपान स्मृती तुपारेपाडा, अबीर 11 आरपी लायन्स वाडा, तदनंतर नित्यसाई निंबवली आणि आरन 11 FDC कुडूस. चला पाचही टीमचे कॅप्टन्स आपण 5 मिनिटाच्या आत आपण या ठिकाणी लॉट्स पाडणार आहोत. 5 मिनिटाच्या आत आपण 5 मिनिटाच्या आत या ठिकाणी लॉट्स पाडणार आहोत. 5 मिनिटाच्या आत कॅप्टन हा उपस्थित झाला पाहिजे प्रत्येक टीमचा, अथवा त्यानंतर कोणाची सबब ती ऐकून घेतली जाणार नाही. काशवी 11 खरिवली, नित्यसाई गणेशपुरी, सोपान स्मृती तुपारेपाडा, अबीर 11 आरपी लायन्स वाडा, आरन 11 FDC कुडूस. धन्यवाद. हेलो, वेलकम बैक। स्वागत है आप सभी का। आप देख रहे हैं उप सरपंच चषक बिलोशी की रजनी क्रिकेट की अद्भुत दुनिया। दीगू शेला रनगांव ने भी सारा 11 गुरसई बी को ऑल द बेस्ट कहा है। ननेश्वर मुकादम ने कहा है, विनोद हरड ने कहा है और अंकल भुईर ने भी कहा है। पहली गेंद पवन के ने फुल टॉस गेंद पूरी तरह बल्ले पे नहीं आई, घूम के मारना चाहते थे। काऊ कॉर्नर में खिलाड़ी मौजूद, 1 रन से खाता खुला यहाँ पर टीम ध्रुव 11 सात पार्टी का। 1 रन बिना कोई विकेट के, जबकि 67 का लक्ष्य रखा है। देखिए निखिल, बड़ा मैच जब रहता है ना तो शेर के सामने आपको शेर लाना होता है, तलवार के सामने तलवार लानी होती है। आपके सोच पे डिपेंड करता है कि मैच कैसा खेला जाए। मैं अक्सर कहता हूँ कि हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है तब ठान लिया जाता है। फेयर बॉल पवन के ने सामना करेंगे देवेश। ओ इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ खेला, लेकिन पीछे खिलाड़ी को पाया है और ये लगता हुआ पहला झटका टीम ध्रुव 11 सात पार्टी को। देखिए 4 कमेंटेटर है, मैं चाहूंगा कि कॉम्बिनेशन कमेंट्री हो। 4 कमेंटेटर है और मैं चाहूंगा कि शेलार आप एक्सपर्ट कमेंट देने के लिए मेरे साथ जुड़ जाए। जेबी स्पोर्ट पहाड़े ने भी, रघुनाथ भुईर पहाड़े ने भी सारा 11 गुरसई बी को ऑल द बेस्ट कहा है। पहला झटका जल्दी लग चुका है, आउट होके चले गए हैं भावेश। नए बैट्समैन दिवेश आउट हुए, नए बैट्समैन श्रेयस बल्लेबाजी को आए। श्रेयस देव 1 डाउन पोजीशन पे। देखिए सात पार्टी क्रिकेट बहुत ज़बरदस्त है। पहले 2 ओवर में उनकी बॉलिंग से लगा था, लेकिन गुरसई के बारे में कहा जाता है ये 24 घंटे की शिकारी टीम है। पवन सीधा स्ट्रोक है, मिस टाइम है, ओ माय गॉड, छूट गया कैच। जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच। एक्सपर्ट कमेंट्स के लिए मेरे साथ जुड़ चुके हैं मधुर आवाज शेलार जी, वेलकम। धन्यवाद सर। हॅलो, या ठिकाणी लॉस पाडले जात आहेत। माननीय ग्रामपंचायत सदस्य रोहित सुतार, एसपी ग्रुप टीम मेंबर लालू भाई। हुक कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, पीछे गेंद निकल गई है। ये पहला जवाब 4 रन। और टीम कैप्टन, आपको यहाँ पे लॉर्ड्स के लिए आना है। जो WC की विनिंग टीम आहे, वाडा क्रिकेट विजय संघ, या ओव्हर नंतर लॉर्ड्स पाडले जातील। ओव्हर संपल्यानंतर लगेच लॉर्ड्स पडतील। वाड़ा क्रिकेट एसोसिएशन भी शेलार दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रहा है। नक्कीच सर, काही शंका नाही आहे, कारण
तब्बल 62 संघ आपण या स्पर्धेमधनं खेळताना पाहिले आणि अगदी वेळामध्ये स्पर्धा सुरू झाल्या. 5 वाजताचा वेळ होता, संघ 4 वाजताच रिपोर्टिंग करायचे आणि अप्रतिमरित्या संपूर्ण मॅचेस या 5 षटक आणि 4 षटकांच्या आपण खेळवल्या. देखिए पंक्चुअलिटी हर चीज़ में ज़रूरी है। आप जब पाबंद नहीं रहेंगे, कहते हैं कि सचिन तेंदुलकर जब प्रैक्टिस को जाते थे तो मुंबई में सूरज नहीं निकला हुआ रहता था। आगे बढ़े, कदमों का इस्तेमाल किया, बॉलर पास ड्राइव, मिड ऑन में वाइडिश में गेंद पहुंची, 1 रन। बॉलिंग बहुत कसी भी कर रहे हैं पवन केने। अगदी सुंदर गोलंदाजी पवन केनेकडनं सर बघायला मिळतीये. पहिला पण तर फुलर लेनचा पुरेपूर उपयोग या मैदानावर आतापर्यंत ज्याही सर गोलंदाजांनी केला आहे त्यांच्याकडनं चांगली गोलंदाजी नक्की बघायला मिळाली आहे आणि तीच गोष्ट पुन्हा एकदा मैदानातनं. सही है पवन, छोटी गेंद लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए, गेंद रुक कर आई, बल्ला पहले घुमा और वहां पर बीट हो गए बल्लेबाज, मौका गवा दिया वहां पर। साथ चलते हैं सूरज पाटिल के पास। रिक्वायर्ड रन रेट अब काफी हेल्दी हो चुका है बच्चे। यस सूरज, तर या ठिकाणी आपण लॉर्ड्स पाडतोय. WCF विनिंग टीमचे लॉर्ड्स पाडले जात आहेत. पहिल्या दिवशी विजयाला संघ माननीय विद्यमान नगरसेवक वाडा नगर पंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते विराजजी पाटील यांच्या शुभ हस्ते लॉर्ड्स पाडले जात आहेत. 5 चिठ्ठ्या आहेत. काय करायचं? आणि पुढच्या 2 मॅच कोणाकोणाच्या होणार, कोण कोणासमोर टक्कर देणार, विनिंग टीम FDC कुडूस टीमला बाय मिळते. आरान 11 FDC कुडूस टीम. भावेश पवार, मॅच या ठिकाणी लागेल. बघूया कुठल्या 2 संघांमध्ये. अजून एक घ्या, आकर्षण आहे. FDC कुडूस टीमला बाय मिळालेली आहे. दुपारे पाडा सोपान स्मृती दुपारे विरुद्ध साई ओम साई निंबवली. भावेश पवार, फिर जड़ में गेंद थी वाइड यॉर्कर। आरपी लाइन्स वाडा कुडूस टीमला बाय FDC कुडूस. थैंक यू, धन्यवाद सूरज पाटिल। कमाल की बॉलिंग कर रहे हैं हरफन मौला खिलाड़ी, ड्रॉप सीन के हीरो, प्राइड ऑफ महाराष्ट्र एंड प्राइड ऑफ ISPL। भावेश पवार क्या तेज तर्रार गेंदबाजी कर रहे हैं। आज कटर का कम यूज कर रहे हैं पिच की नवैयत को देखकर। फिर तेज गेंद, टिप्पा खाने के बाद कांटा भी बदला था और नीचे भी रही थी। शेलार, एक बात है कि भावेश पवार को पढ़ना इतना भी आसान नहीं है। नक्की सर, भावेश पवार यांच्या गोलंदाजीचा आपण नेम नक्की काढू शकत नाहीये, कारण व्हेरिएशन्स करतात, गतीत परिवर्तन करतात, मध्येच एक प्रचंड वेगाने आता कट करतात, सर्व काही गोष्टी आहेत. तेज गेंद आगे रखी हुई ऑन ड्राइव, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। लगभग 7 पार्टी के बल्लेबाजों के पैरों में मानो जंजीरें बांध दी है सारा 11 गुरसई बी के गेंदबाजों ने। लेकिन ऐसा नहीं है, आपको पलटवार करना होगा, आपको गेंदबाज की कमजोरी को देखना होगा। अगर कबूतर आंख बंद भी कर ले तो बिल्ली भाग नहीं जाती। अगदी सर, आणि गेल्या वर्षीचे या स्पर्धेचे रनरअप राहिलेली टीम आहे ध्रुव 11 सातपाटी, जी बड़ी आपण टीम है, पाहतोय. बड़ा नाम है भावेश पवार। इस मर्तबा स्विंग करने की कोशिश ऊपर लगी, जिस तरह भावेश पवार आउट हुए थे उसी तरह उन्होंने आउट किया श्रेयस देव को। अगदी सर, असं म्हणावं लागेल, पुरेपूर तो मात्र बदला या ठिकाणी भावेश पवारकडनं घेतला जातोय. श्रेयस, आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायला गेलेले आणि तिकडे खेळाडू तैनात होते ज्यांनी ही कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं बदल. के भारत के टेनिस क्रिकेट में बहुत बड़े बड़े नाम हैं, लेकिन ये खिलाड़ी ने सिर्फ हमेशा क्रिकेट के लिए खेला है। हॅलो, उद्या फायनल डे आहे आणि जे संघ विजयी झाले त्यांचे लॉट्स आपण पाडले.
एफडीसी कुडूस टीमला बाय मिळाली आहे. पहिला सामना असेल ओम साई निंबवली विरुद्ध दुपारेपाडा सोपान स्मृती दुपारेपाडा. दोन्ही टीमनं ठीक 4 ते 4:15 दरम्यान हजर राहायचंय. 4:30 ला टॉस होईल. 4:45 ला पहिला बॉल पडेल. लाईव्ह या ठिकाणी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. दुपारेपाडा टीम आणि निंबोली टीम आपणाला पहिली मॅच खेळायची आहे, WC विनिंग टीम. तेव्हा दुपारेपाडा निंबोली ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करा या ठिकाणी येऊन. भारत तीसरे T20 वर्ल्ड कप जीतने के करीब है, क्योंकि न्यूजीलैंड की 76 पर 5 विकेटें गिरी है और जो रिक्वायर्ड रन रेट है वो बहुत है. पहला वर्ल्ड कप याद है ना आपको, वो मिसबा का शॉट और श्री संत का वो कैच. तर आपण या ठिकाणी मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे येत आहोत. माननीय मनोजजी चौधरी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान सागर पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. कपिल के ने लसित मलिंगा बोल्ड अराउंड द लेग्स. बेल्स क्या जल उठी, बल्लेबाज का दिल जल उठा. कबीर गाडी समीर पष्टी यांनी दिलेले त्यांचे मामा माननीय मनोजी चौधरी साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शेलार मैंने कहा था ना कि अगर 40 भी बना लिए तो माना कि क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जर आणि तड नाही चालत. भाई चौधरी यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करत आहोत. भाई चौधरी यांचा सन्मान तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते होते. आपलं SP ट्रॉफी उपसरपंच चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. कपिल के ने अब की बार पीछे रखी हुई गेंद थी, घुटनों पे बैठ के पुल करना चाहते थे. गेंद और बल्ले दोनों को बीट करती हुई गेंद इरादे को भी चीरती हुई पहुंची विकेट कीपर के पास. कपिल के ने भिवंडी के लसित मलिंगा के तौर पे जाने जाते हैं. अब की बार गेंद को हवा में खेला है, फील्डर है, आसान कैच, एक और विकेट. अजून एका विकेटचं पतन ते मैदानामधनं बघायला मिळत आहेत. आपण पाहिलं तर फटका खेळायला गेलेले, उंची बरीच गाठली, परंतु त्यानंतर लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये किशोर मुकादम तैनात होते, ज्यांनी ही कॅच कंप्लीट केली है. पिछले साल की रनर्स टीम इस वक्त बहुत ही खराब स्थिति में. देखिए, माना कि कभी आपका दिन भी नहीं रहता है, लेकिन देखा जाए जिस तरह की 7 पार्टी की बैटिंग ध्रुव 11 की मशहूर है, कोई भी बल्लेबाज अब तक खुल के बल्लेबाजी नहीं कर पाए. 7 पाटी टीमचे एक दिग्गज व्यक्तिमत्व, एक मोठे पॅकर, 7 पाटी गावचे सनी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान स्पर्धेचे आयोजक संदेश पाटील SP यांचे छोटे बंधू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत मिस्टर सनी पाटील. एक ओनर या ठिकाणी आहेत. सातत्याने 7 पाटीचा क्रिकेट इंडिया टेनिस मध्ये मोठे त्यांनी केलंय. आपलं हार्दिक स्वागत. कपिल के ने अब की बार रिवर्स की कोशिश. बल्लेबाज भी परेशान है, घी ना सीधी उंगली से निकल रहा है, ना टेढ़ा कर रहे तो निकल रहा है. बॉलिंग बहुत ही कातिलाना हो रही है. अगदी सर, खूप अप्रतिम आणि जबरदस्त गोलंदाजी ती बघायला मिळते गोरसईकरांकडनं, ज्या कहीं- गोष्टीसाठी ओळखलं जातं. कहीं लोएस्ट स्कोर ना हो जाए. बोल्ड अपने आप को यॉक कर बैठे, एक और विकेट. और क्यों कहा था सहवाग ने, क्रिकेट में 2 ही चीजों की इज्जत होती है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर. और जयेश हुकमाली खंबाला, इनके तरफ से गोरसई बी टीम को बेस्ट ऑफ लक आया है सर. बेस्ट- जयेश जी बेस्ट ऑफ लक. खंबाला. यस, बेस्ट ऑफ लक ने बेस्ट कर रहे हैं. फिर कपिल के ने मिस्ट्री बॉलर, ट्रिपल विकेट मेडन, 3 विकेट मेडन ओवर, 8 पे 5. क्या लोएस्ट स्कोर क्या रहा है सरपंच कप का? रिकॉर्ड बनते हैं टूटने के लिए. आपको पता है कि 53वां ODI सचिन तेंदुलकर ने इंग्लैंड के सामने खेला, 103 रन बनाए. विराट कोहली ने 58वां, विराट कोहली ने भी हिस्ट्री उठा के देखिए, 58वां ODI इंग्लैंड के खिलाफ खेला, 103 बनाए. कोइंसिडेंस होते रहते हैं.
ओ कटर सूरज केनी का छोड़ दिया है मैच को सात पार्टी ने। देखिए इतना एक तरफा भी मैच नहीं होना चाहिए। दुनिया में कोई भी व्यक्ति न एक तरफा हार चाहता है न एक तरफा प्यार। वन साइडेड प्रेम एंड वन साइडेड गेम। सूरज केने तेज तर्रार गेंद फ्लिक करना चाहते थे, देखना है क्या कुछ हुआ है। फिर निशाना ठिकाने पे एक और बैट्समैन धनाशायी होता हुआ। आप देख सकते हैं फिर से रिप्ले में गेंद को उठाया और ये निशाना सीधा लगता हुआ स्टंप्स पे। सदियों में ऐसे खिलाड़ी पैदा होते हैं। एक बात और है, आप पूरा उनका करियर उठा के देखिए। ये मैं नहीं कहता, हर कमेंटेटर कहेगा, हर क्रिकेट प्रेमी। भावेश पवार ने कभी भी अपने लिए नहीं खेला। अगदी सर सर्व फिर गुण संपन्न कटर खेळाडू थी, आहे. इंतजार करके खेला हुआ स्ट्रोक, पीछे फील्डर, एक से ज्यादा कुछ भी नहीं। डबल फिगर में स्कोर नहीं गया है, 9 पे 6। आपको बताऊं, ये जो गुरसई है ना, इनको आदत है टीमों को अंडर 10 पे आउट करने की। केंद्रीय मंत्री के फाइनल में 7 पे आउट किया भावाले टीम को। पिछले साल धर्मराजा चषक में सेमीफायनल में 7 पे आउट किया। अगदी सर ज्या गोष्टीसाठी त्यांना ओळखलं जातं आणि आज पुन्हा एकदा ती गोष्ट सिद्ध करतायत. लंबा हिट लेना चाहते थे, कारपेट के जरिए आउटफील्ड में गेंद पहुंची है, 1 रन। हालांकि दिलकश शॉट था, लेकिन ज़रूरत एयर स्ट्राइक की अब वो भी काम नहीं आएगी। अब जाकर डबल फिगर में स्कोर आया है, 11 रन 6 विकेट, डबल डिजिट में। हाई क्वालिटी परफॉर्मेंस सारा 11 गुरसई भी। फिर कटर हाथों के पीछे से गेंद को किया था। देखिए गुरसई भी को पता है एक्सपेरिमेंट करना है। जब आपकी चलती है ना तो हथेली पे मोमबत्ती जलती है। वहीं कुछ हो रहा है मैदान में। अगली 2 टीमें तूते वर्सेस बिनार, और इसके साथ ही सहारा 11 ने ह्यूज मार्जिन, गुरसई बी ने ये मुकाबला जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन ऑल टीम, लुक एट दैट लवली लेग ब्रेक फ्रॉम सूरज के ने। आइए चलते हैं मैन ऑफ द मैच के लिए। कई दावेदार हैं, लेकिन इस मैच को बनाया जिस खिलाड़ी ने, पर्दे के पीछे से आता है, एकाएक अटैक करता है, और नाम है द मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू टेरिफिक पिंच हिटर राहुल केने इज द मैन ऑफ द मैच। चलते हैं हम सूरज पाटिल के पास अगले टॉस और पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर। खेल की जब शुरुआत होंगी तो माइक्रोफोन पे वह आवाज़ जिसके पास काफ़ी अनुभव है, बोलने का अंदाज है, मिसालें बहुत अच्छी देते हैं, आपके साथ रहेंगे निखिल वाकले जी।
ते गोरसे बी टीमची वेल्डर राहुल केने बेस्ट ऑफ लक. चेक. आदरणीय राहुल मयूर आयरिवले बदलापूरचे कट्टर चाहते आहेत आणि राहुल केणे करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज ऑनलाईन गुगल पे केलं. तर धन्यवाद मयूरजी आरिवले, तुमचे मनापासून आभार. आणि